नाणेमध्ये कोणता संधी पोहोचेल हा एक मोठा प्रश्नचिन्ह आपल्या समोर उभा आहे, परंतु या प्रश्नाचं उत्तर मात्र आपल्याला काही वेळातच मिळणार सुद्धा आहे. मागच्या मागे आणि या ठिकाणी पकड केली जाते. मित्रांनो, आयुष्यातील काही गोष्टी अगदी कबड्डीच्या खेळाप्रमाणे असतात. जेव्हा तुम्ही यशाच्या रेषेला हात लावाल त्याच्या आधीच तुमचे पाय खेचले जातात. या आयुष्यातील काही गोष्टी अशा असतात कबड्डीच्या खेळाप्रमाणे असतात. चला पुन्हा एकदा सामन्याकडे जाऊया. 1-2 टिटवीचा राजा अ संघाकडे नक्कीच यावेळेस मात्र छोटीशी आघाडी आपल्याला अंक तालिकेमध्ये पाहायला मिळते. सुरुवातीचे काही क्षणातच मात्र टिटवीचा राजा संघाने आघाडी घेतली. ती आघाडी मात्र पुन्हा एकदा बरोबरीवर मला असं वाटते. यस, 2-2 सध्याच्या घडीला बरोबरीवरती हा सामना दिसतोय. इथे मात्र नक्की चांगली लढाई. किती खेळाडू बाद, फक्त एक गुणाची कमाई. पंचांची तीक्ष्ण नजर आपल्याला पाहायला मिळते. बिग बॉसचा जसा तिसरा डोला असतो मित्रांनो, तसा पंचांचं खरंच कौतुक करावं लागेल. गारमाल आणि पाली कर्जत संघ, त्याला खालापूर तालुका विपक्ष कर्जत तालुका, दोन्ही संघांना विनंती असेल गारमाल संघ आपल्याला जो दिलेली वेळ या ठिकाणी संपत आलेली आहे. विनंती असेल आपण नक्कीच लागोपाठ सामने खेळत आहात, परंतु आपल्याकडे आता मात्र या ठिकाणी कोणती आता नक्कीच वेळ उरलेली नाहीये, कारण आपला सामना सुद्धा दिवस उजळायच्या आधी उरकायचे आहेत आणि तुम्हाला सुद्धा लांब जायचं आहे. गुणलेखक आणि स्वयंसेवकाला सुद्धा विनंती असेल, ग्राउंड क्रमांक 2चा तुम्ही सुद्धा ताबा घ्या. तुमची नक्कीच आजची कामगिरी आम्ही आयुष्यभर विसरणार नाही. हा इथे मात्र नक्कीच आता एक चांगला संघर्ष पाहायला मिळते या सामन्यामध्ये, कारण उपांत्य फेरीची लढत आहे. आणि मगाशी सुद्धा मी बोललो होतो की जशी जशी लढत संपत जाईल मित्रांनो, त्या सामन्याची उत्कंठा नक्कीच वाढत जाईल. आणि आता झालेले, यापूर्वी सुद्धा झालेले उपांत्य फेरीचे सामने असतील किंवा उपांत्य फेरीची लढत अगदी अत्यंत कठीण झालेली आहे. कोणताही सामना एकतर्फी झालेला नाहीये. मधला जे प्रेक्षक उभा आहे त्यांना माझी विनंती असेल, मधला जो आहे, कारण दोन्ही ग्राउंडवरती आपल्याला ते सामने खेळवायचे आहेत. चला, स्वयंसेवकांना विनंती असेल की मधले जे प्रेक्षक आहेत त्यांना थोडस साईडला करा. मायबाप प्रेक्षक वर्ग तुमचा पुन्हा एकदा मी नक्कीच मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि नक्कीच स्वागत सुद्धा करतो, कारण ही रसिक गर्दी रसिक आहे, म्हणून आपल्याला आज या मैदानावरती गर्दी सुद्धा दिसते. कैसा करेगा 1.46 आकडे मोड आपल्याला पाहायला मिळते. मालिका त्याला ग्राउंड क्रमांक 2 पाली कर्जतचा संघ या ठिकाणी आलेला आहे. नक्कीच तुमचा आभार, धन्यवाद. तर संघर्ष गारमाल संघाच्या कॅप्टनला विनंती आहे की आपल्या सर्व खेळाडूंना आपण मैदानावरती पाठवा, घेऊन या
दाखल व्हावी विनंती असेल, अन्यथा 2 गुणांची पेनल्टीला आपल्याला सामोरे जावं लागेल. तर अशी वेळ येऊ नये याची आपण खबरदारी घ्या. आतापर्यंत तुम्ही सुद्धा नक्की चांगले सामने खेळलेले आहात आणि समोरचा संघ सुद्धा या ठिकाणी आलेला आहे. कर्जत पाली संघ आता अगदी दोन्ही एकाच वेळेला दोन्ही सामने संपले होते. फक्त काही 1 ते 2 मिनिटांच्या अगोदर कर्जत पालीचा संघ उपांत्य फेरीमध्ये पोहोचला होता. खालापूर गारमान संघ, संघर्ष गारमान संघ, चला या. तिथून आपला विरोधी संघ आम्हाला इशारे करतोय, संघाला लवकर बोला, शेवटचा पुकार लावा, शेवटचा अंतिम कॉल करा. 8-4 8-4. पुन्हा एकदा आपल्याला अंक तालिकेमध्ये आकडेमोड पाहायला मिळते. 5-8 5-8. मसाडी संघ के टिटवीचा राजा अ संघ, कोणता संघ अंतिम फेरीमध्ये प्रवेश करेल यासाठी नक्कीच या सामन्यावरती सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत. प्रत्येक समर्थक आपल्या चाहत्या खेळाडूचा खेळ पाहण्यासाठी या ठिकाणी मित्रांनो आवर्जून उपस्थित आहे. अजून ही लढत सुरू आहे. जिद्द आणि दिसून आलाय. 2 गुणांची आघाडी, 2 गुण मिळतील. 7-8. काही अति तटीची लढत सुरू आहे मित्रांनो. चला, संघर्ष गारमान संघ सुद्धा या ठिकाणी येते, दाखल झालाय. स्वयंसेवक आणि गुणलेखकांना विनंती असेल, लाईनमॅन आणि गुणलेखकांना विनंती असेल की आपण सुद्धा ग्राउंड क्रमांक 2 वरती ताबा घ्या. आतापर्यंत आपली कामगिरी नक्की आमच्यासाठी एक उल्लेखनीय आहे. तुमच्या उपकारांनी फेडू शकत नाही, तरी सुद्धा तुमचा पुन्हा एकदा नक्कीच माध्यमातून आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. 7-8 7-8. चला चला चला, सामन्याला सुरुवात करा विनंती असेल. गुणलेखकाला सुद्धा विनंती आहे. गुणलेखक बसलेले असतील तर आम्हाला इशारा द्या. इथे मात्र नक्कीच टाइम आउट घेतलेला आहे. 7 आणि 8. 7 विरुद्ध 8. टिटवीचा राजा आघाडीवरती, तर मसाडी संघ छोटीशी पिछाडीवरती आपल्याला दिसत आहे. तुमच्याकडे आत्मविश्वास आणि जिद्द असेल तर या जगामध्ये कोणतीही गोष्ट अशक्य नाही. नक्कीच आत्मविश्वास असायला पाहिजे खेळाडूकडे, इच्छाशक्ती असायला लागते मित्रांनो. झेप घेण्याची अंगामध्ये कृती असायला लागते आणि तेव्हाच मोठा विजय सुद्धा आपल्याला मिळवता येतो. काय झालं रे? वर आले त्याला वाटलं वाटीत सरली, तो गिरवतोय मास. पायचा सरळ वापरा. चला, ग्राउंड क्रमांक 2 वरती सुद्धा दोन्ही संघ आलेले आहेत. पंचांना विनंती असेल, आम्ही दलवी सर त्या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. विनंती असेल की आपला सामना लवकरात लवकर या ठिकाणी आपण सुरू करून घ्या.
पुन्हा ग्राउंड क्रमांक 1 वरती सामन्याला सुरुवात झालेली आहे. टाइम आउटची वेळ संपलेली आहे. पुन्हा एकदा जिद्दी आणि चिकाटी आपल्याला या सर्व्हिस मध्ये पाहायला मिळते. फुलवर तराई 3 विरुद्ध 1 अशी लढत. 1 नंबर क्रमांकाची जर्सी घातलेला खेळाडू मात्र रिक्त हस्ते परततोय. कैलास अंक तालिकेमध्ये गुणांची आकडेवारी पुन्हा एकदा आपल्याला स्थिर पाहायला मिळते. 8-7 चढाईसाठी दिनेश गेलेला आहे. मसाली या संघाचा खेळाडू 7 विरुद्ध 1 अशी लढत. तो सुद्धा रिक्त हस्ते परततोय. आणि या ठिकाणी आपण पाहतोय की आता हा सामना मध्यंतराला थांबलेला आहे. 1 गुणाची फक्त आघाडी असेल. टिटवीचा राजा रोहा तालुक्यातील एक नामवंत संघ, तसाच मसाली संघ सुद्धा एक नामवंत आणि बलाढ्य संघ आहे. दोन्ही समसमान संघामध्ये उपांत्य फेरीची ही लढत सुरू आहे. तर दुसऱ्या बाजूला ग्राउंड क्रमांक 2 वरती आपण पाहतोय संघर्ष गालमान कर्जत संघ, पाली कर्जत संघ अशी लढत सुरू आहे. आपल्याला नक्कीच आता सुरुवात झालेली आहे. पहिली सर्व्हिस शून्य क्रमांकाची जर्सी घातलेला परिधान केलेला असा खेळाडू, 4 क्रमांकाची जर्सी घातलेला उंच पुरा असा रेडर या ठिकाणी पाहायला मिळते कर्जत या संघाकडून. कोण होईल कोणावरती भारी याच्यासाठीच मैदानात आहे जय्यत तयारी. लोकांच्या शरीरामध्ये ए पॉझिटिव्ह किंवा ए निगेटिव्ह रक्त पाहायला मिळते, परंतु या खेळाडूंच्या नसांमध्ये तुम्हाला फक्त कबड्डी आणि कबड्डीच दिसेल. शरीरातून प्राण जाईल परंतु मनातून कधीही कबड्डीचा खेळ जाणार नाही, असे हे जिद्दी खेळाडू आहेत. आणि चांगली पकड सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. खालापूर संघर्ष संघाकडून नक्कीच एक चांगली पकड सुद्धा पाहायला मिळालेली आहे. उंच पुरा असा रेडर, एक गडी बाद मी असं केलं असं सांगतोय, परंतु पंचांचा निर्णय हा अंतिम असेल. एक गडी बाद आहे, बोथ आउट आहे. पंचांनी दोन्हीही खेळाडू बाद होतील आणि म्हणूनच आपल्याला अंक तालिकेमध्ये 1-1 गुणांची आकडेमोड पाहायला मिळते. 1-2 संघर्ष गालमाळा संघ 1 च्या आघाडीवर दिसतोय सध्याच्या घडीला आणि कर्जत संघ 1 तर गालमाळ संघ 2. अशी गुणांची आकडेवारी आपल्याला अंक तालिकेमध्ये पाहायला मिळते, डिस्प्लेवरती पाहायला मिळते, स्कोर कार्डवरती पाहायला मिळते. 9-7, 7-9 उपांत्य फेरीची पहिली लढत. मसाली विपक्ष टिटवीचा राजा इथे पकडली जाते, नक्की चांगली टॅकल केलं जाते. रेडर बाद 1 गुणांची आघाडी पुन्हा एकदा आपल्याला संघर्ष संघाच्या बाजूने दिसते. अर्थात 1 आणि 3 2 गुणांची आता आघाडी झालेली आहे. आता सामने खेळले जातील कारण सर्वांना माहिती कोणती घाई करायची नाहीये, कारण अति घाई संकटात नाही ही एक म्हण आहे.
आणि प्रत्येक कर्णधाराचं एक स्वप्न आहे की आपल्याला या स्पर्धेमध्ये नक्की चांगली कामगिरी करायची आहे आणि ही स्पर्धेमध्ये आपल्याला विजेता सुद्धा व्हायचा आहे. बालारामजी होगाडे, विनंती असेल सन्माननीय बालारामजी होगाडे साहेबांना. खजिदार सुद्धा आहेत, ना खाता ना वही बालाराम काही होईच नाही एवढा विश्वास आहे. खजिनदार बोलल्यानंतर त्याच्यावरती संस्थेचा विश्वास. अशी व्यक्ती मित्रांनो सन्माननीय बालारामजी होगाडे त्यांना विनंती असेल की तुम्ही सुद्धा या व्यासपीठावर या. खजिनदार आहेत, ट्रेझरर आहेत, अशी व्यक्ती मित्रांनो या स्पर्धेसाठी नक्कीच आपलं योगदान देताना आपण त्यांना सुद्धा पाहतोय. अर्थमंत्री सुद्धा बोलले तरी काही मागणी ओढणार नाही. जरा सामना सुरू करा. सुद्धा नक्कीच टिटवीचा राजा एक मोठी आघाडी घेताना आपल्याला दिसतं, कारण 13-8 5चा फरक पाहायला मिळतोय. संघ नक्कीच आता काहीशा पिछाडीवर आपल्याला दिसतंय. हा अंतर टिटवीचा राजा शेवटपर्यंत कायम ठेवील का? दुसऱ्या बाजूला ग्राउंड क्रमांक 2 वरती संघर्ष पाहायला मिळतोय. संघर्ष गालबान विपक्ष कर्जत पाली कर्जत या ठिकाणी नक्कीच चांगली लीड. 100% मिळून देतो. किती पॉइंट मिळतील काय पंचांचा इशारा येईल. 3 पॉइंट 4 पॉइंट. क्या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. त्या रेडरसाठी नक्कीच टाळ्या व्हायला पाहिजे. टाळ्या वाजवण्यामध्ये कंजूसी करू नका. जिंदगी में कभी खुशी तो कभी गम होता है और हिरवे जी तालियां भी वही बजाता है जिसके हाथों में दम होता है. पायनॅपलच्या रसाला ज्यूस म्हणतात आणि जो टाळ्या वाजवत नाही त्याला कंजूस म्हणतात. खेळ चांगला सुरू आहे तर नक्कीच मी विनंती करेन संयम हिरवे करून जतीनसाठी 200 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. संयम तुझा सुद्धा नक्कीच आभार. आणि मी मगाशीच बोललो होतो की त्यांचे समर्थक जे असतील ते नक्कीच वाट पाहत होते की आमचा खेळाडू, आमचा फेवरेट खेळाडू नक्कीच या सामन्यामध्ये चमकावा. आणि त्याच्यासाठी जतीनसाठी मित्रांनो या चांगल्या रेटसाठी, सुपर रेटसाठी 200 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी हिरवे करून आलेलं आहे. कल हो तो आज जैसा, फूल हो तो गुलाब जैसा, महल हो तो ताज जैसा और कदरदान हो तो हिरवे जैसा. क्योंकि 200 रुपए का कैश प्राइज दिया है. 19-8 इस वक्त हम देख सकते हैं कि लगभग 11 की अंक तालिके में बढ़त टिटवीच्या राज्य संघाकडे दिसते. आणखीन 3 गुण 22-8 मोठा फरक नक्कीच या ठिकाणी. ही पिछाडी मात्र मला वाटत नाही मसाडी हा संघ भरून काढेल, कारण काहीच वेळ आता शिल्लक आहे आणि या वेळेमध्ये उर्वरित वेळेमध्ये मोठी झेप घ्यावी लागेल. तुमच्याकडे आत्मविश्वास असेल तर नक्कीच या जगामध्ये अशक्य असं काहीही नाही. आणि जेव्हा आपण ध्येय निश्चित करतो आणि ते साध्य करतो तेव्हा जगातील सर्वात आनंदाची भावना आपल्या मनामध्ये निर्माण होते.
परंतु त्याच्यासाठी मात्र तुम्हाला मोठी झेप घ्यावी लागेल. 3 पॉइंट एकूण आपण पाहतो आता अंक तालिकेमध्ये आकडेमोड पाहायला मिळते 23-11. अजून सुद्धा 12ची आघाडी आहे टिटवीचा राजा या संघाकडे. 24-25-11 पुन्हा एकदा पाहायला मिळते 14ची आघाडी. 14 गुणांची आता मात्र आघाडी टिटवीचा राजा. आणि आणखीन एक चांगला पनिशमेंट पुश केलाय. नक्कीच चांगली जोड या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. कोपरा आणि मिडल हे महत्वाची भूमिका असते मित्रांनो. आणि त्यांची वेळ त्यांची बॉन्डिंग चांगली आहे. त्यांची तयारी खरंच कौतुक करावं लागेल. सराव सुद्धा चांगला आहे. आणि या ठिकाणी मित्रांनो 15 गुणांनी वसाडी संघाचं सुद्धा अभिनंदन, कारण उपांत्य फेरीपर्यंत तुम्ही पोहोचलात आणि नक्कीच बक्षीस पात्र सुद्धा तुम्ही राहणार आहात. आता त्या स्पर्धेतील प्रथम पारितोषिक 25,000 द्वितीय क्रमांकाचा पारितोषिक असेल 15,000 तर तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाचा पारितोषिक असेल